गोंदिया जिल्ह्यातील देवरी आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील 11 आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये विद्यार्थी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत असून विविध कलागुण या शिबिरातून शिकत आहे। विद्यार्थी-विद्यार्थिनी हातात ब्रश घेऊन पेंटिंग करताना दिसत आहे, तर अनेक विद्यार्थी धनुष्यबाणाचे प्रशिक्षण, संगीताचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे। इतकेच नव्हे, मातीपासून मूर्ती, किल्ले बनवण्याचे काम, बांबूपासून विविध वस्तू, गोंडी पेंटिंग, मेहंदी बनविणे असे विविध प्रशिक्षण घेत आहेत। यामुळे विविध कला शिकल्यानंतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःचा व्यवसाय करता येणार आहे। यासाठी या उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येत आहेत। या उन्हाळी शिबिरामुळे अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून याचा फायदा होत असल्याचे सांगितले आहे। माझे पूर्ण नाव अर्चना सुखलाल घासले। मी बोरगाव शाळेतली आहे। माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा बोरगाव बाजार 1 मे 2025 ह्या तारखेला सुरू झाली आणि 1 तारखेला आम्हाला 1 धारा जाळी 2 धारा जाळी शिकायला मिळाली आणि 2 तारखेला 3 धारा जाळी शिकायला मिळाली आणि आतापर्यंत बहुत काही मिळालं शिकायला। गुलदस्ते, बॅचेस, करंडे, कंदील, सटकुनी जाळी, किचन आणि खूप काही शिकायला मिळालं। छान वाटलं आम्हाला। असेच कॅम्प राहायला पाहिजे। Myself Swati Kailas Madavi. I am learning in 11th standard. My school name is Government Secondary and Higher Secondary Ashram School Vijaypar. मी या समर कॅम्पमध्ये 1 तारखेला आलेली आहे। मी ह्या समर कॅम्पमध्ये मेहंदी या इव्हेंटमध्ये आहे। मेहंदी क्लास आम्हाला इमानी मॅम शिकवतात आणि मेहंदी क्लासमध्ये पहिल्या दिवशी आम्हाला पॉईंट कसे काढायचे, हॉरिझॉन्टल लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स कसे काढायचे, कॅरीमध्ये शेडिंग कसे काढायचे हे बेसिक शिकवले। त्यानंतर हातावर मेहंदी कसे काढायचे आणि मेहंदीचे टाईप कोणकोणते आहेत, मेहंदीचे टाईप आणि आम्हाला खूप होमवर्क द्यायचे। होमवर्कमुळे आमच्या मेहंदीमध्ये खूप फिनिशिंग येते। मेहंदीचे टाईप आहेत अरेबिक, वेस्टर्न, ज्वेलरी असे टाईपचे टाईप पण शिकवले आणि आम्हाला खूप छान शिकवतात। आता आम्हाला कोण बनवायलासुद्धा शिकवले आहेत आणि आता आम्हाला पोर्ट्रेट मेहंदी कशी काढायची ते पण शिकवणार आहेत। आणि मला वाटला होता की मला तर एकही हॉलिडेज नाही मिळणार आहेत, पण इथं आल्यानंतर असा वाटला की मला तर खूप काही शिकायला मिळालं आणि आमचे PO सर आमच्यासाठी एवढं काही केलं। मला खूप छान वाटला आणि मी इथं खूप काही शिकली आणि हे शिकून मी काही करू शकते आणि मी शाळेमध्ये आपल्या सांगू पण शकते। थँक्यू। नाव आहे समीर सुंदरलाल मरकाम। मी 11वी सायन्समध्ये आहो। माझ्या शाळेचे नाव आहे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा बिजीपार। मी इथं बोरगाव शाळेमध्ये उन्हाळी कॅम्पमध्ये ॲथलेटिक्स इव्हेंटमध्ये आहो आणि 1 मे पासून आमचा हा कॅम्प सुरू झालेला आहे आणि 1 मेला आमच्या बॅटरी टेस्ट झाला आहे। त्यानंतर आमच्या स्ट्रेंथ पाहून सरांनी आमचे कचलाम सरांनी आमचे इव्हेंट निवडला आणि आम्हाला इव्हेंट निवडून सरांनी आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहेत, जेणेकरून आमच्या बॉडी फिटनेस राहावं आणि उन्हाळा असल्यामुळे आम्हाला आता ऑक्सिजन आहे म्हणून आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहे। आणि समोरच्या जून महिन्यामध्ये आम्हाला पल्स मोबिलिटी देणार आहेत आणि समर कॅम्पमध्ये खूप चांगलं वाटलं आणि आमचं प्रॅक्टिस खूप छान होते आणि आमचं परफॉर्मन्स खूप छानपणे वाढलं आहे आणि आम्हाला या कॅम्पमध्ये अजूनही प्रॅक्टिस पाहिजे, जेणेकरून आम्हाला नॅशनलला खेळता आले पाहिजे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।